भिवंडी शहरातील शांतीनगरमध्ये बिलाल नगर परिसरात जुन्या एका भांडणाच्या वादातनं एका तरुणावरती 4 जणांनी धारदार शस्त्रानं हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये सहजाद शेख हा गंभीर जखमी झालाय। मिळालेल्या माहितीनुसार सहजाद शेख ह्याचा परिसरातील काही तरुणांसोबत त्याचे जुने वाद होते आणि मोठं भांडण सुद्धा झालेलं होतं। त्यावेळी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, पण सहज जेलमधनं बाहेर आल्यानंतर बिलाल नगर परिसरामध्ये शौचालयासाठी गेला असताना त्याला चौघांनी मिळून घेरलं आणि बेदम मारहाण केली। त्याच्या चेहऱ्यावरती, कानावरती तसंच पाठीवरती धारदार शस्त्रानं वार केलेत। स्थानिकांनी तातडीनं त्याला भिवंडीमधल्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं, पण प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला कळवा रुग्णालयामध्ये हलवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। अज्ञात हल्लेखोरांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। भिवंडीमधल्या ह्या एका घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। आपला गौसे मशीदजवळ राहणारा मोहम्मद शहदाद इस्माईल शेख हा 25 ते 26 वर्ष वयाचा तरुण आहे। तो मशीदच्या पाठीमागे जे सार्वजनिक बाथरूम आहे तिथं बाथरूमसाठी गेला असताना मागून 3-4 आरोपी आले आणि त्यांनी त्याला लाकडी दांड्याने, चाकूने आणि दगडाने वगैरे मारलं। त्याच्या उजव्या कपाळावर, डाव्या कानावर आणि हातावर वार आहेत। गंभीर दुखापत आहे। आरोपींचं नाव मोहम्मद मुस्लिम सिद्दीकी, मस्जिद समीर आणि त्यांचे साथीदार असं आहे। जखमीवर प्राथमिक उपचार केले आणि त्याला आता अधिक उपचारासाठी शासकीय हॉस्पिटल ठाणे येथे त्याला शिफ्ट केलेले आहे। जखमीचा जबाब वगैरे झालेला आहे, तो कॉन्शियस होता। त्याला अधिक माहिती घेतली असता त्यांचं पूर्वीचं काही भांडण आहे, त्या भांडणावरून आजचा प्रकार झालेला आहे। आरोपींचा शोध घेण्यासाठी आमचं DB पथक स्पॉटकडे गेलेलं आहे।